वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एकाने तलाट्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकू हल्ला केला। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। यात गंभीर जखमी झालेल्या तलाट्याचा परभणीकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला। ही खळबळजनक घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। वसमत तालुक्यातील आडगाव रंजे इथं 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तलाठी संतोष पवार वय वर्ष 36 हे सज्जा कार्यालयात काम करत बसले होते। इथे बोरी सावंत येथील एक जण त्यांच्याकडे प्रलंबित शेतीच्या कामासाठी आला होता। तलाठी व त्यांच्यात बाचाबाची झाली। या तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत त्यांच्यावर धारदार चाकूने वार केले। तलाठी कार्यालयात हा प्रकार घडला हे कळताच नागरिकांनी धाव घेतली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तलाठी संतोष पवार यांना उपचारासाठी परभणीकडे हलवण्यात येत होते, परंतु त्यांचा वाटेतच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी भेट दिली। दरम्यान एका हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी दुपारी 4 वाजेपर्यंत हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता, तर आडगाव रंजे इथं पोलिसांचे पथक तळ ठोकून आहे।